माणसे दगड उचलून खांद्यावर घेतात आणि जो कोणी खांद्यावरून दगड घेऊन फिरवून खाली ठेवतो त्या नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. सायंकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि थोडा पाऊस उघडल्यामुळे आम्ही सह फॅमिली सह्याद्री पठारांच्या वरती आलेलो आहे. वरती येण्यासाठी पायवाट आहे आणि पायवाटेने आम्ही इथं आलेलो आहे. या सह्याद्री पठारावरती पांढरी शुभ्र फुले उगवलेले आहेत आणि माझा मुलगा तन्मय ती फुलं तोडत आहे बघा. आणि माझी फॅमिली आणि मुलगी या निसर्गाचा आनंद घेत आहेत. मित्रांनो, या सह्याद्री पठाराच्या वरती आल्यानंतर जोरदार वारं सुटलेला आहे. तुम्हाला वाऱ्याचा आवाज ऐकू येत असेल. मी उलट्या साईडला उभा राहून व्हिडिओ बनवत आहे कारण वाऱ्याचा आवाज थोडा कमी यावा. आणि तुम्हाला वरती अजून सह्याद्री पठार दिसत असेल. या घनदाट जंगलामध्ये खूप साऱ्या वाड्या आहेत, गावे पण आहेत. मी तुम्हाला आता पुढे जाऊन दाखवणार आहे या सह्याद्री पठारावरून खालचा निसर्ग कसा दिसतोय. तर चला मित्रांनो, जरा पुढे जाऊन खालचा निसर्ग बघूया. माझी फॅमिली आणि मुलगी या निसर्गामध्ये आनंद घेत आहेत. आणि बघा, ही सह्याद्री पठारे हिरव्यागार गवताने हिरवीगार झालेले आहे. बघा, खाली तुम्हाला एक तलाव दिसत असेल, पाण्याने भरलेला आहे आणि वरती घनदाट जंगले आहेत. माझा मुलगा तन्मय या वाऱ्यामध्ये आणि या निसर्गामध्ये मजा करत आहे. खाली बघितल्यानंतर खूप छान वाटतं. मित्रांनो, माझा भाचा या सह्याद्रीमध्येच राहतो, त्यामुळे त्याला इथं खूप मजा येत आहे. आणि माझ्या मुलाला या सह्याद्रीमध्ये फिरण्याची सवय नाही, तरी सुद्धा तो खाली उतरलेला आहे. बघा मित्रांनो, पाऊस उघडल्यामुळे चिखल नाही आणि खाली उतरलेले आहेत ते दोघं. आणि माझी मुलगी आता खाली उतरण्याचा प्रयत्न करत आहे, पण ती घाबरत आहे. तिला वाटते की पाय घसरला की खाली पडणार, पण खाली पडण्यासारखं काही नाही कारण पाऊस उघडल्यामुळे माती थोडी कठीण झालेली आहे. आणि हा निसर्ग बघा मित्रांनो, या निसर्गामध्ये आल्यानंतर लय भारी वाटतं. ही पांढरी शुभ्र फुलं बघा मित्रांनो, या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर लय भारी वाटतं. हिरवेगार गवत बघून आणि त्या गवतामधून उगवलेली पांढरी शुभ्र फुले बघून लय भारी वाटतं मित्रांनो. बघा मित्रांनो, खालचा निसर्ग कसा दिसत आहे. तुम्ही पण मन मोकळं करायचं असेल तर वेळात वेळ काढून या सह्याद्रीमध्ये या. या सह्याद्री पठारांच्या वरती या. वरती आल्यानंतर एक गारगार हवा आपल्या त्वचेला जेव्हा टच करते तेव्हा एकदम मन प्रसन्न होते आणि बॉडी एकदम प्रोत्साहित होते. बघा मित्रांनो, हा निसर्ग बघून आणि ही सह्याद्रीची पठारे बघून किती छान वाटतंय बघा. आणि वरती निसर्गाने ढगाने सर्व पॅक केल्यामुळे ऊन पण लागत नाही. सायंकाळ झालेलं आहे तरी सुद्धा सायंकाळी ऊन असतं, पण पावसाने आम्हाला थोडा वेळ दिलेला आहे. आणि वरती ढगाळ वातावरण असल्यामुळे या निसर्गामध्ये फिरायला एकदम मजा येत आहे. बघा मित्रांनो, हिरवीगार पठारे आणि या पठारामधून वाहणारी ही गारगार हवा, हे सर्व बघून मस्त वाटतं. मित्रांनो, या ठिकाणी 2 बैल आलेले आहेत. एक आहे काळा आणि एक आहे पांढरा. आणि माझा बादशाने त्या दोघांनी पळवून लावलेले आहेत. त्या सह्याद्री पठारावरती जनावरे गवत खाण्यासाठी येतात. आणि हे आहे ते आई तुकाई देवीचे मंदिर. देवी सह्याद्री पठाराच्या वरती बसलेले आहे. आणि या ठिकाणी 2 झाडे पण आहेत. एक मोठे आंब्याचे झाड आहे आणि त्याच्या साईडला वेगळे कसले तरी झाड आहे. आणि या सह्याद्री पठारामधून पुढे गेल्यानंतर एक टावर आहे आणि तो टावर क्रॉस करून खाली गेल्यानंतर आमचं घर आहे. बघा मित्रांनो, ह्या निसर्गामध्ये आल्यानंतर कसं वाटतंय बघा. पांढरी शुभ्र फुले बघा. ही फुले लहान होतो आम्ही तेव्हा या डोंगरावरती यायचो, या पठारावरती यायचो आणि ही फुलं एकट्ठा करायचो. आता लहानपणीची आठवण या सह्याद्री पठाराच्या वरती आल्यामुळे झालेली आहे. ही बघा, दोघे कार्टून खूप मजा करत आहेत, माझा मुलगा आणि माझा भाचा. गार हवा सुटल्यामुळे त्यांना खूप प्रोत्साहन आलेलं आहे आणि मस्ती करत आहेत बघा. या सह्याद्री पठारामधून खूप सारे ओढे खाली वाहत वाहत त्या तलावापर्यंत जातात.
आणि खाली या जंगलामध्ये खूप साऱ्या वाड्या आहेत आणि गावे पण आहेत. मित्रांनो, या सह्याद्रीमध्ये आल्यानंतर लय भारी वाटतं, कारण ही सह्याद्री आपले मन प्रसन्न करते. आणि या सह्याद्रीमधून वाहणारी गारगार हवा, आणि ही हवा जेव्हा आपल्याला टच करून जाते तेव्हा या शरीरामध्ये आणखी जोश येतो हे डोंगर आणि ही पठारे चढण्यासाठी. तर मित्रांनो, तुम्ही पण वेळात वेळ काढून अशा निसर्गाला भेट द्या, कारण माणूस आठवडाभर काम करून थकलेला असतो. जेव्हा रविवारी सुट्टी असते त्या दिवशी तुम्ही अशा निसर्गामध्ये या, म्हणजे तुमचा आळस दूर होईल आणि तुम्ही एकदम फ्रेश व्हाल. या निसर्गाने आपल्यासाठी खूप काय ठेवलेलं आहे. हिरवीगार झाडे, हे गवत आणि ही सह्याद्री पठारे, हे सर्व बघून लय भारी वाटतं. मित्रांनो, आता मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी आई तुकाई देवीचे एक मंदिर आहे आणि हे मंदिर पण सह्याद्रीच्या वरती आहे. हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि पावसाने आम्हाला थोडा वेळ दिल्यामुळे या निसर्गाचा आम्ही आनंद घेत आहे. वरती ढगाळ वातावरण झालेले आहे, त्यामुळे ऊन पण नाही. चला वरती जाऊन आई तुकाई देवीचे दर्शन घेऊया. मित्रांनो, मंदिर परिसरामध्ये आम्ही आलेलो आहे आणि या ठिकाणी आई तुकाई देवीचे मंदिर खूप प्राचीन होते. दगडाने बांधलेले मंदिर ते पडले होते, त्यामुळे गावकऱ्यांनी ते मंदिर पाडून या ठिकाणी नवीन मंदिर बनवलेले आहे. आणि या ठिकाणी 3 गोल आकाराचे दगड आहेत. जेव्हा दसऱ्यामध्ये या ठिकाणी पालखी येते तेव्हा हे दगड उचलण्याची स्पर्धा असते. माणसे दगड उचलून खांद्यावर घेतात आणि जो कोणी खांद्यावरून दगड घेऊन फिरवून खाली ठेवतो त्याला बक्षीस दिले जाते. हे आहे ते तुकाई देवीचे मंदिर. आणि मित्रांनो, मंदिराला कुलूप लावल्यामुळे आम्ही मंदिराच्या आतमध्ये जाऊ शकत नाही. तुकाई देवीच्या नावानं चांग भलं. मी आता तुम्हाला या दरवाजाच्या फटीतून आतले मंदिर दाखवणार आहे. आणि या ठिकाणी एक झाड आहे. हे झाड कसले आहे मी ओळखू शकलो नाही, पण हे खूप मोठे झाड आहे बघा मित्रांनो. आणि या दुसऱ्या साईडला एक आंब्याचे झाड पण आहे बघा मित्रांनो. एका झाडात 2 झाडे आहेत. खाली वेगळे झाड आहे आणि वरती आंब्याचे झाड आहे. मित्रांनो, आता मी तुम्हाला दरवाजाच्या फटीतून देवीचे दर्शन दाखवतो. आतमध्ये तुकाई देवीची मूर्ती आहे. ओम नमः शिवाय. आणि मंदिरामध्ये आल्यानंतर खूप छान वाटत आहे. मित्रांनो, आज सायंकाळी पाऊस उघडल्यामुळे आम्ही वेळात वेळ काढून या सह्याद्री पठाराच्या वरती आलो आणि सोबत माझी मुलगी, मुलगा, फॅमिली आणि भाच्याला पण घेऊन आलो. त्यांना पण या निसर्गामध्ये आल्यामुळे खूप छान वाटलं आणि त्यांनी या निसर्गाचा अनुभव घेतला. मी आता पायामध्ये चप्पल घातलेले नाही आणि या गवतावरून चालताना खूप बरं वाटतं. मित्रांनो, हे गवत जेव्हा आपल्या त्वचेला टच होतं तेव्हा खूप छान वाटतं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि तुम्ही पण वेळात वेळ काढून अशा सह्याद्रीच्या निसर्गामध्ये या. असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव.